सो जसं एंडोन्युरियम तसं आपण मसल मध्ये बघितलं. मसल मध्ये काय होतं ते एंडोमायसियम. पुढे मोठा डायग्राम आहे. ओके, सो दिस वॉज अ एंडोमायसियम इन केस ऑफ मसल. हे काय होतं पेरीमायसियम. पेरीमायसियम. आणि हे काय होतं एपिमायसियम. एपिमायसियम. सो तुम्हाला नर्वचं फॅसिकल कळतं. नर्वचं फॅसिकल म्हणजे खूप सारे ॲक्झॉनचं कलेक्शन. सो हे सगळे ॲक्झॉन. ओके, त्या ॲक्झॉनचं हे कव्हरिंग, तर दॅट बिकम्स अ फॅसिकल. ओके, याची कव्हरिंग इज अ पेरिन्युरियम. मसलमध्ये होतं ते पेरीमायसियम. याच्या आतमध्ये जे आहे इथे आहे ते एंडोन्युरियम. मसल मध्ये होतं ते एंडोमायसियम. आणि सगळ्यांची मग ती सगळे मिळून जी नर्व बनतीये, इथे इपिन्युरियम आहे, तिकडे तो मसल बनत होता, दॅट वॉज अ इपिमायसियम. करेक्ट. सो हे लक्षात ठेवा, नावं सगळी लक्षात ठेवा. हे परत आपण 12वी मध्ये करणार आहे. तुमच्या 11वीच्या HSCच्या बुकने दिलंय, NCERTने हे 11वीला दिलंय नर्वस सिस्टीम मध्ये. ठीक आहे. सो नर्व्स विच आर ऑफ 3 टाइप, सेन्सरी, मोटार अँड मिक्स्ड. ऑलरेडी आपण ह्याच्याबद्दल बोललो. न्यूरोग्लियल सेल बद्दल फक्त. सो न्यूरोग्लियल सेल्स आर द काय लिहिणार, सपोर्टिंग सेल्स. ओके, they are not conducting any impulse but that provides a suitable environment for the nervous activity. तो स्वतः नर्वस म्हणजे हा न्यूरोग्लियल सेल, जसं आपण म्हटलं की नर्व सेल जो आहे, नर्व सेल हा एकदा डॅमेज झाला की तो परत येत नाही. परत जसं इपिथेलियल सेल इथे डॅमेज झालं की ते परत येतं, पण नर्व सेल एकदा डॅमेज झाला की तो परत येत नाही. ते डॅमेज परमनंट होतं. ओके, मग त्याला सपोर्टिंग न्यूरोग्लियल सेल असतात, ते येतात परत. ते डॅमेज झाले तरी ते परत येतात. अँड दॅट प्रोव्हाइड्स अ सुटेबल इन्व्हायरमेंट. आता हे न्यूरोग्लियल सेल्स 3 प्रकारचे, जसं मी म्हटलं ओलिगोडेंड्रोसाइट. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये शिवान सेल हे ऍबसेंट असतात. बरोबर आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये शिवान सेल ऍबसेंट असतात. मग तिकडे मायलिन कोण फॉर्म करतो, तर हा न्यूरोग्लियल सेल. कुठला न्यूरोग्लियल सेल, तर इट इज अ ओलिगोडेंड्रोसाइट. राईट, इट इज अ ओलिगोडेंड्रोसाइट. लिहिताय. सो ह्याच्यावर क्वेश्चन येतात तुम्हाला. ऍस्ट्रोसाइट स्टार शेप सेल्स and that forms a blood brain barrier. Astrocyte basically blood brain barrier म्हणजे काय, ब्लड मध्ये आपल्याला काही इन्फेक्शन झालं. ओके, ब्लड मध्ये काही इन्फेक्शन, समजा आपल्याला ताप आला. ओके, ब्लड मध्ये काही इन्फेक्शियस एजंट गेले, तर ते ब्रेन मध्ये लगेच जात नाही. आणि असं जर झालं असतं तर सगळ्यांना लगेचच मेनिंजायटिस झाला असता, सगळ्यांना ब्रेन फीवर झाला असता. तसं होत नाही. म्हणजे ब्लड मधलं जे काही इन्फेक्शन आहे ते ब्रेन पर्यंत जाऊ न देण्याचं काम हे ऍस्ट्रोसाइट करतात. सो दॅट कॉल ऍज अ ब्लड ब्रेन बॅरियर. सो ओलिगोडेंड्रोसाइट फॉर्म द myelin sheath in CNS as Schwann cells are absent. Astrocyte forms a blood brain barrier. अँड इपिंडिमल सेल्स आता लक्षात नका ठेवू, आपण नर्वस सिस्टीम मध्ये ह्याच्याबद्दल बोलू. सो हे काही लिहू नका. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवा. मायक्रोग्लियल सेल आपण फॅगोसायटोसिस शिकलेलो आहोत. सो मायक्रोग्लियल सेल्स आर फॅगोसायटिक. दीज आर कॉल्ड एज अ फिक्स्ड फॅगोसायटिक सेल. म्हणजे ही ब्रेनची जागा सोडून हे मायक्रोग्लियल सेल्स कुठेच जात नाही. अदरवाइज ब्लड मधले जे सेल्स आहेत न्यूट्रोफिल, कुठले थे न्यूट्रोफिल, काय WBC की RBC आहे? WBC. ग्रॅन्युलोसाइट की अग्रॅन्युलोसाइट? ग्रॅन्युलोसाइट की अग्रॅन्युलोसाइट? बघा परवाच्या दिवशी चार्ट केला होता. रेफर टू द चार्ट. लिहिला असेल तर रेफर करा. Granulocyte. Yes, it is a granulocyte.
ऑल फिल्स आर ग्रॅन्युलोसाइट. हा न्यूट्रोफिल कसा आहे, हा आहे वॉन्डरिंग मॅक्रोफाज. वॉन्डरिंग म्हणजे भटकत राहतो, जिथे त्याला गरज आहे फॅगोसायटोसिसची तिथे लगेच तो जाऊन पोहोचतो. ओके, सोशल वर्कर आहे हा, जिथे गरज आहे तिथे जाऊन पोहोचतो. पण हा मायक्रोग्लियल सेल जे आहे ते फिक्स्ड आहे. ते जर ब्रेन मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो फॅगोसायटोसिस करेल, दुसरीकडे प्रॉब्लेम आला तर तो जाणार नाही, आपली जागा सोडत नाही, आपली खुर्ची तो सोडत नाही. अँड दिस इज ओनली मेझोडर्मल. बाकी नर्वस टिश्यूज आर व्हॉट इन ओरिजिन, इक्टो, एंडो की मेझो? बघा सुरुवातीचं पहिली लाईन लिहिली असेल, इक्टोडर्मल. इक्टोडर्मल. सो सगळे नर्व सेल इक्टोडर्मल आहे, फक्त हा मायक्रोग्लियल सेल मेझोडर्मल इन ओरिजिन है. दिस इज मेझोडर्मल इन ओरिजिन. ओके, सो हे 3 तरी लक्षात ठेवा, ओलिगोडेंड्रोसाइट, ॲस्ट्रोसाइट आणि मायक्रोग्लियल. जसा मायक्रोग्लियल सेल हा ब्रेन मधला फॅगोसायटिक सेल आहे, तसा कुफर सेल एक आहे जो पण फिक्स्ड मॅक्रोफाज आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ते येईल, तो आपला लिव्हर मधला आहे. लिव्हर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो फॅगोसायटोसिस करेल, तो इकडे तिकडे भटकणार नाही, न्यूट्रोफिल सारखा सोशल सर्व्हिस करणार नाही. सो दिस आर कॉल्ड एज अ फिक्स्ड मॅक्रोफाजेस. ते आपली जागा सोडत नाही. करेक्ट? ओके, हे सीएनएस मधले होते. These were the neuroglial cell in CNS आणि neuroglial cells in PNS are this satellite cell and Schwann cells. Okay, satellite cells and Schwann cells. Satellite cell around cell body आणि Schwann cell तुम्हाला माहिती आता, it is surrounding the axon. ठीक आहे. Okay, बघा few points. Microglial cells are only cells which are mesodermal. Okay, they form a part of mononuclear. लक्षात ठेवा, they are fixed macrophages. हे नाही लक्षात ठेवलं एवढं कॉम्प्लिकेटेड तरी चालेल, they are the fixed macrophages. ठीक आहे. सायनॅप्स तुम्हाला मी सांगितलं, समरी. चला हे सगळं येतंय का बघा. गॅंग्लियॉन आठवतंय? से येस ऑर नो? येस. ओके. सायनॅप्स वर्सेस सायनॅप्सिस आठवतंय? चला कोणीतरी बॉईज, कौस्तुभ आर यू देअर? कौस्तुभ आहे का? येस मॅम. हा, चल मला सायनॅप्स म्हणजे काय सांग. आणि गौतम तुम्हाला सायनॅप्सिस काय सांग. चला कोणी पण, ज्याला येते त्याने पटकन बोल. सायनॅप्स कौस्तुभ, सायनॅप्सिस गौतम. सायनॅप्सिस सांगू का? हा सांग गौतम, सांग दोन्ही सांगितलं तरी चालेल. मॅम, synapses of fusion of chromosome pairs at the start of meiosis is known as synapsis. Pairing of homologous chromosome during the prophase 1 of, कुठे होतं pairing of homologous chromosome? कुठल्या फेजेस आहे? कुठल्या 5 फेजेस आहे प्रोफेज 1 च्या? चला आठवा आणि सांगा. सायनॅप्स कोण सांगतं? येस सायनॅप्स कौस्तुभ. Ma'am, synapse means a junction between the two nerve cells. हा, म्हणजे कसं सांग? Where the junction is forming? Don't Google and tell me the answers. I know the Google language. मला Google language खूप माहिती आता. So don't tell me Google language. मी सांगू का? हा सांग प्रथमेश. 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये जेव्हा ते होतं तेव्हा काय, सायनॅप्सिस की सायनॅप्स? सायनॅप्सिस. हा, आणि सायनॅप्स जंक्शन बिटवीन 2 न्यूरॉन्स. कुठे होतं ते जंक्शन? सिनॅप्टिक बल्ब्सला.
फ्रॉम एक्सॉन की डेंड्रॉन टू एक्सॉन डेंड्रॉन टू डेंड्रॉन, एक्सॉन टू एक्सॉन, कशात होतं ते? Axon to dendron. डेंड्रॉन टू नाही एक्झॉन टर्मिनल नाही पुढचं लास्ट जे असतं ना काय असतं? बरोबर बोलली ईश्वरी. Telodendron to dendron. टिलोडेंड्रॉन टू डेंड्रॉन. हा हा, तसे एक्झॉन बल्ब. टिलोडेंड्रॉन म्हणजे काय बघा, टिलोडेंड्रॉन आणि एक्झॉन बल्ब मधला फरक समजून घ्या. See, ते हा जो डेंड्रॉन्स आहे, आहे आणि बल्ब सर्क्युलर स्ट्रक्चर आहे. हा एक्झॉन आहे, हा सेल बॉडी, त्याचे हे डेंड्रॉन्स, आणि हे जे आहेत हे शेवटचा पार्ट इज अ टिलोडेंड्रॉन, टेल त्याची, आणि त्याच्या टर्मिनलला आहे एक्झॉन बल्ब. सो एक्झॉन बल्ब म्हणजे बरोबर आहे टिलोडेंड्रॉनचा पार्ट आणि पुढचा हा डेंड्रॉन, याच्यामध्ये होणारा जो आहे ह्याच्यातली ही गॅप जी आहे हे इथे कम्युनिकेट करतील. आणि असं सगळं मग न्यूरॉनचं लिंकेज आहे ना आपल्या बॉडीमध्ये, अशी सगळी लिंक्ड नर्वस सिस्टीम. मग हे लिंक आणि कम्युनिकेट कसं करतात? तर व्हाया धिस सायनॅप्स वेअर द न्यूरोट्रान्समीटर्स आर रिलीज्ड. एक व्हेरी कॉमन न्यूरोट्रान्समीटर ऍसिटिल कोलिन, ऍड्रिनॅलिन, गाबा. ओके, नंतर काल आपण बघितलं हॅपी हार्मोन कुठला? Serotonin. सेरोटोनिन. अशी खूप सारी लिस्ट आहे न्यूरोट्रान्समीटरची. ओके, सो इथे जे रिलीज होणार ते कसं कम्युनिकेट करतील? तर रिलीज करतील ते न्यूरोट्रान्समीटर, आणि मग त्यांना कळेल हॅपी व्हायचंय का सॅड व्हायचंय. सिरोटोनिन त्याने सिक्रिटच नाही केलं तर मग ते कम्युनिकेट करतील की आता मी सॅड झाले, हो ना? ऑल राईट, चलो ट्रॅक्ट. कोण सांगतो ट्रॅक्ट? चला, somebody say about tract. कोणालाच नाही येते ट्रॅक्ट म्हणजे काय? Group of axon in central nervous system. Yes, group of axon in central nervous system. Nerves. चला, कोण बोलतंय? उत्कर्षा, आर यू देयर? उत्कर्षा? येस उत्कर्षा आहे का? उत्कर्षा गेली. यस उत्कर्षा इज देयर. उत्कर्षा बोलो, चलो क्या है नर्व्स? Group of axon in peripheral nervous system. Yes, it is a group of axon in peripheral nervous system. Ishwari again. Yamini आहे आज? Yamini, are you there? Yes, she's there. Yes. So Yamini, tell me about myelinated and non-myelinated neurons. Neurons. Yes, Yamini. Shivan cells spelling चुकलंय. Make it correct. Shivan cells. Yamini, are you there? Isha. Yes, ma'am. Yes, sir. Yamini, are you there? Okay, chalo, bolo. Good. Tell me what is a myelinated neuron? Chala, don't waste my time. Isha, are you there? Sumedha, are you there? Yes, ma'am. Chalo, bolo. What is a myelinated neuron? Sumedha, this topic I took for you because you are preparing for boards. Okay, नहीं तो NCERT में नहीं है तो मैं छोड़ देती थी नीट के लिए.
ठीक है, बट ऑल दिस डिटेल टेकन ओनली फॉर यू. यस, चलो बोलो. अब बाकी लोग भी HSC करने वाले, लेकिन उनका बाद में हो जाता. दे आर मेनली फोकसिंग फॉर नीट, तो मैं उनका वो बाद में कराती, लेकिन तुम्हारे लिए मैंने अभी करवाया. चलो बोलो माइलिनेटेड. किती डिप्रेसिंग वाटतं माहिती का. तुम्ही इतकं शिकवल्यावर जर समोरच्याला येत नाही ना, खूप खूप त्रास होतो. यामिनी, do you want to say something on myelinated neuron? चला ईश्वरी बोला. They are present in the white matter of the brain. They contain myelin protein, which is secreted by the Schwann cell. In PNS. So what is a myelinated neuron? The neuron which contain the neuron in the axon part, if it is containing the sheath of myelin, it is called as a myelinated neuron. The axon with myelin sheath is a myelinated neuron, which is secreted by Schwann cell in PNS and which is secreted by oligodendrocyte in CNS. CNS. Correct? Non-myelinated, which do not have the part of the myelinated neuron. Okay, the part of the axon in myelinated neuron where no myelin is present is called as. कळलं का मी प्रश्न काय विचारला. ॲक्झॉनचा असा मायलिनेटेड ॲक्झॉनचा असा पार्ट जिथे मायलिन शीथ ऍब्सेंट आहे त्याला काय म्हणायचं. आपण MCQ केला ना याच्यावर. Node of Ranvier. Yes, it is node of Ranvier. Schwann cell. चला, ज्याला बोलायचं त्याने बोला. नाउ आई विल नॉट स्पेसिफाई द नेम. चलो, किसको बोलना है. Schwann cells. Ma'am, can I? हाँ, yes, Gautam, why not? And myelinated circle. हाँ, Schwann cell is the, yes, बोल. Yes, that is present in that it is also known as neurulema cell, Schwann cell, and that is present in peripheral nervous system. बरोबर. We secrete. Yes, ma'am. It secretes myelin sheath around that neuronal axon. करेक्ट, व्हेरी गुड गौतम, करेक्ट एकदम. चला, हे सोपं आहे. टिलोडेंड्रॉन. कोण बोलणार. एकदम सोपं आहे. टिलोडेंड्रॉन. कोण बोलतंय टिलोडेंड्रॉन. कोणी पण बोला. चला, The terminal part of axon, which contains the Yes. axon bulbs. yes, terminal part of the axon containing axon bulb. Yes, very good, very correct. सेन्सरी, मोटार अँड इंटरन्यूरॉन 3 आहेत. चला, मुग्धा गेली का. मुग्धाचा आवाज नाही आला. मुग्धा, आर यू देअर. मुग्धा गेली. चलो, ठीक है. ओके, चलो, सेन्सरी, मोटार अँड इंटरन्यूरॉन. They conduct the impulses from sensory organ to central nervous system. So that sensory organ there is called as, when it is conducting impulse. So that sensory Receptor. organ, exactly, wonderful. So receptor. I'm very happy, Ishwari. You listen each and every point very carefully. Okay, very good. Chalo, motor neuron. Teacher, motor neuron transmits impulse from a central area to the nervous system.
अजून थोडं व्यवस्थित करायला लागेल देवश्री. यू ट्राईड करेक्टली. अजून थोडं फाईन करायला लागेल त्यांना. या सो मोटर न्यूरॉन फ्रॉम CNS टू sensory neuron, see from receptor to CNS, each sensory neuron. From CNS to what? Effector Effector. glands. Yes, to effector. And these effectors here are muscles or Glands. Glands. And these receptor here are sense organs. That is a motor neuron. Okay, and interneuron? It connects the sensory and motor neuron in the CNS. Correct. Connect the sensory and motor neuron. Wonderful. Unipolar, bipolar and multipolar. चलो कौन बोलता है? Unipolar is a single process which arises from the cyton. Correct. Bipolar has two processes, and multipolar is in multipolar the cyton is star shaped. Why cyton is star shape? See, bipolar, there are two processes arising from the cell body, one dendron and one axon. Okay. Multipolar, there are so many dendrons and only one axon will be always one. So one axon and many dendron. And hence the cell body become a star shape. कारण खूप सारे त्याला डेंड्राइट लागतात. Okay, correct. चलो next. Axolemma and neurilemma. बोलो एक्सोलेमा एंड न्यूरिलेमा. प्रथमेश गेला का आहे? आहे. चल बोल एक्सोलेमा एंड न्यूरिलेमा. एक्झॉनला जे कव्हर करतं ते एक्झोलिमा एक्झॅक्टली. आणि जे न्यूरॉनला ते न्यूरोलिमा. नाही ना राजा, न्यूरॉन म्हणजे नर्व सेल असं नाही ना न्यूरिलेमा. एक्झॉनला कव्हर करतं ते एक्सोलेमा. करेक्ट. एक्झॉनचा आउटर पार्ट इज एक्सोलेमा. आणि न्यूरिलेमा मी हे इथे एक्झॉनच काढते, तर त्याचा हा जो एक्झॉन हा जो त्याचा आउटर पार्ट आहे तो एक्सोलेमा. आणि न्यूरिलेमा त्याच्या भोवती ही मायलिन शीथ आहे. मायलिन शीथचा सायटोप्लाझम म्हणजे ही शीथ आणि त्याचा शिवान सेलचा न्यूक्लियस फॉर्म्स अ न्यूरोलिमा. न्यूरिलेमा. हो ना? ओके चला अजून कोण आहे आता? येस, न्यूरोग्लियल सेल बोला. न्यूरोग्लियल सेल एवढं डिफिकल्ट विचारलं का? देवश्री बोल सर. क्या देवश्री, आर यू देयर? ईशा, ईशा का गेली? ईशा पण नाही इथे. चला न्यूरोग्लियल सेल, समबडी स्पीक ऑन न्यूरोग्लियल सेल्स. गौतम.
They are supporting cells. Yes, they are the supporting and non-nervous cell which are not able to conduct impulse. ईश्वरी वाट बघते सगळ्यांची आणि बिचारी बोलून टाकते शेवटी. मॅम किती वेळ ह्याला त्याला विचारतील, चला आपणच बोलून टाका. हो ना ईश्वरी? ईश्वरी, आर यू फीलिंग गुड नाउ? Yes, ma'am. Okay. Oligodendrocyte. That form myelin sheath in CNS. करेक्ट. ओलिगोडेंड्रोसाइट न्यूरोग्लियल सेल्स है कि नर्वस सेल है? Neuroglial. Yes, neuroglial cells. And microglial cells? Ma'am, they are found in central nervous system. CNS. Which are? They clears all damaged neurons and infection. Which are phagocytic in nature, correct? These are phagocytic in nature. Fixed phagocyte. ब्रेन मध्ये काय आलं तर काम करतील, नाहीतर मग आपली खुर्ची सोडणार नाही. चला MCQ. Few MCQ and then we'll stop this class. Okay. A bundle of nerve fibers in peripheral nervous system forms. Nerve. Yes, nerve. बोला. Fascicle. Yes, fascicle. Third option. Okay, चल पुढचं. Phagocytic in Yes. Phagocytic cell. Yes, they are phagocytic cell. And that's it. So मी हे recording आधी बंद करते.